कुळप मारून तर संपवलं बघा. डोक्यावरून काय चाललंय दाखवू काय? इमान इमान व्हिडिओ करून तर या सगळ्यांना धप्पा दिला, कारण मी तर जेवण करून आलोय. बाकी मग आता बंडमामा चाललाय जेवण करायला आणि मी आणि अर्जुनदाचा खालच्या प्लॉटचा एनकॅप स्विच करणार आहे. तर मित्रांनो प्लॅनिंग मध्ये पुन्हा चेंज झाला. मोर बघा मोर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एक व्लॉगमध्ये. आंघोळ पाणी त्यांनी सगळं आवरले. पहिली ऑर्डर आहे उसातले 2 नंबर आणि 3 नंबर कॉकला पाणी सोडायचं आहे. आणि त्यानंतर संतून मक्यात मारायचं कोळपं थोडं राखलंय, ते कोळपं मारायचं. उसातलं 2 कॉक चालू केलं बघा. 2 नंबर आणि 3 नंबर केला आहे. बाकी मक्यातलं निम्म्यातनं वरचं पाणी सोडलेलं, खालचं काय काकाने 2 तास आधीच सोडलेलं, अजून वल्लं दिसतंय. ले बघा राहिलेलं कोळपं मारायला. सकाळ सकाळी राहिलेलं कोळपं मारून घ्या म्हटलं, म्हणजे पांडुताजांचं कोळपं आणले तसं देऊन यायला ते परत. आणि कोळपं मारून तर संपवलं बघा. संतून सांगितलं निम्म आहे म्हणून, पण निम्म काय नव्हतं, निम्म्याला जास्त होतं. आता पैपा टाकायला लागली मध्ये बरोबर. डोक्यावरून काय चाललंय दाखवू काय? इमान इमान खालनं चाललंय बघा ते. झालं बघा कोळपं मारून मक्यातल्या पैपा पण व्यवस्थित केल्यात. आता पाणी सोडायला चालते बघा. आता बघतो पुढचं नियोजन काय होतंय, तोपर्यंत रेस्ट करतो. कारण इथं पोल्ट्री बसल्या उसात एंडकॅप स्वच्छ करायला लागतो. मधलं दोन्ही प्लॉट झाल्यात. आता ह्या वरच्याकडचं आणि खालच्याकडंच तेवढं राहिल्यात. बाकी आता जेवणा सुट्टी झाल्या, चालू आणि जेवायला. व्हिडिओ करून तर या सगळ्यांना धप्पा दिला, कारण मी तर जेवण करून आलोय. बाकी मग आता बंडमामा चाललाय जेवण करायला आणि मी आणि अर्जुनदाचा खालच्या प्लॉटचा एनकॅप स्विच करणार आहे. पुन्हा प्लॅन चेंज झाला. अर्जुनदादा चाललाय म्हणताना आता मी पण चाललो. मी पण एकटा थांबत नाही, तर तिघं पण जातो आणि जरा जरा काहीतरी खातो आणि पुन्हा येतो. आलो बघा पुन्हा रिटर्न, काम चालू. आलो पण आता एनर्जी वीक झाली पाक. जरा एक झोप काढतो आणि अर्जुन अर्ध्या झोपत उठवून आणला. कारण येऊपर्यंत पाणी चालू होतं आणि आल्या आल्या लाईटच गेली, पाणीच बंद झालं. लाईटले 1 2 आणि इथं 3 हेडकॅप स्विच केलं, तेवढ्यात लाईट गेली. लाईट यायचं आकार. मग अर्जुनदादांनी बंडू पहिला सगळ्यांपासल्या पैपा चेंज करायचं. ज्या सरित आहेत ते मध्ये भोंड्यावर घेणार आहेत. आणि चालू मला काकाने बोलल्यात आपलं ऑक्स ट्रॅक्टर सोडवून त्याला मोठी ट्रॉली जोडून गौतमबाई त्यांच्यातनं जिथं हत्तीकासाचं बी आणलं तिथं हत्तीकास घेऊन यायचं आहे. आणि प्लॅन चेंज केली बघा. आणि परत बंडूमामा आणि आजकडं वैरण तोडायला जाणार आहेत आणि मी ट्रॅक्टर घेऊन जाणार आहे. सध्या तर ट्रॅक्टरला ब्लोअर जोडलेला आहे, फटाफट ब्लोअर सोडवलं बाबा ब्लोअर. आता घेऊन जाणार आहे घरापाशी. मोठा डबा घरापाशी आहे आणि शिडी पण घरापाशीच आहे. मित्रांनो शिड्या पण पाठीमागल्या वेळी हायशी सोडल्या. मित्रांनो प्लॅनिंग मध्ये पुन्हा चेंज झाला. अर्जुनदादा आणि बंडूमामाला दारातल्या उसात एंडकॅप स्विच करायला लावल्यात आणि मी आणि काका अजून वैरण तोड आणणार आहे. चालू आहे लगेचच. जाता जाता पोपट काका त्यांचा बॅरेल देणार आहे. बॅरेल ठीक आहे ना, वाजीत ठेवलाय. बॅरेल ठेवायसाठी ट्रॅक्टर घेऊन आलोय, ताकदच मोठे. आलो बघा लोकेशनवर. ट्रॅक्टर पण लावले वरंगडीला. बाकी काका इथं तोडणार आहेत आणि मी तिथं तोडणार आहे. काढतो गुट्टा फटाफट. मित्रांनो कसला गुट्टा काढला बघा यो, ढिगच ढिगाटल्यात. काका तिथं तोडल्यात, ही गँग पण आल्या. मित्रांनो तोडल्याला तेवढं सगळं भरले बघा गाड्यात, ट्रॉलीत. बाकी आता आणि बिंडाभर तोडणार आहे. भरली बघा ट्रॉली.
केलं फायनल. मध्ये एका जागी बांधलं इथं पडाय नको म्हणून. आता सेफ्टी केल्या फुल. आता चाललो. व्ह्यू बघा. या केनालचं पाणी बंद केलंय तरी पण जरा जरा लीक झाली. यात घाण किती आहे बघा यात. मित्रांनो मोर बघा मोर. आलो बघा ट्रॅक्टर घेऊन घरापाशी. ट्रॅक्टर लावले इथे झाडाखाली. झाडाखाली म्हणजे जरा कडलंच लावले.